नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ. भारत कृषी सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण अचूक हवामान अंदाज देऊन एक प्रकारे त्यांना जागृत करण्याचं काम करत असतो. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. कारण भारत कृषी सेवेच्या माध्यमातून माझ्या कष्टकरी बांधवांची आम्हाला जास्तीत जास्त सेवा या माध्यमातून करता येईल. शेतकरी मित्रांनो, आज राज्याच्या विविध भागात पाऊस असणार आहे, परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट देखील येणार आहे. काही भागात ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आहे तिथं मात्र तीव्र स्वरूपाचे वादळी वारे वाहू शकतात. अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपल्या घराची, आपल्या पिकाची स्वतःची काळजी घ्यायची आहे. कारण सर सलामत तो पगडी 50 असं देखील म्हटलं जातं. शेतकरी बांधवांना एक सूचना देखील आहे की 27 मे ते 30 मे पर्यंत राज्यातील वातावरण हे मिश्र स्वरूपाचं राहणार आहे. याला वेदर ट्रान्सलेट असं देखील म्हणतात. काही ठिकाणी पाऊस पडतोय तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील तापमान हे 45+ वर देखील यावेळेस जाणार आहे. यावेळेस शेतकऱ्यांनी भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जी आपली पिकं आपण सांभाळलेली आहेत त्याला व्यवस्थित कुठल्या प्रकारचा स्प्रे घ्यायला पाहिजे, ड्रीपमधून काय सोडायला पाहिजे याचं नियोजन करून घ्यायचं आहे. दुसरी एक शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे की 31 मे ते साधारणपणे राज्याच्या 4 तारखेपर्यंत संपूर्ण भागात मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो कोसळणार आहे. हा जो पाऊस आहे राज्याच्या जवळजवळ सर्वच भागात असेल. कारण मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो आता चांगल्या प्रकारे सक्रिय होतो आहे. त्यामुळं 31 मे ते 4 जूनपर्यंत राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राज्यात पडू शकतो. कारण सध्या अनेक मॉडेलच्या आधारे आणि भारतीय हवामान खात्याच्या आधारे आपणास असंच दिसत आहे. शेतकऱ्यांना अजून एक आम्ही सांगतोय की त्यानंतर 5 तारखेपासून पुन्हा 14 तारखेपर्यंत राज्यात मान्सूनचा पाऊस असणार आहे. कारण यावेळेस मान्सून हा लवकर येतो आहे. शेतकऱ्यांकरता अन्नाची बातमी देखील आहे की आपण यावेळेस आपल्या पिकांचं, आपल्या संपूर्ण शिवाराचं नियोजन असेल, खतं, बियाणं, कीटकनाशक याचं जे नियोजन आहे ते तंतोतंत आपण केलं पाहिजे. अगदी आपण आजकालच्या युगामध्ये स्मार्ट मोबाईल वापरतोय, परंतु स्मार्ट शेती जर करायची असेल तर पर्याय तो म्हणजे भारत कृषी सेवा आहे. शेतकऱ्यांना आमची पुन्हा एकदा विनंती आहे की आम्ही जी सखोल माहिती देतोय त्याचा आपण निश्चित स्वरूपात फायदा करून घ्यायचा आहे. धन्यवाद.